सासवड परिसरात नवीन फ्लॅट घेण्याचा विचार करताय तर सर्व सोयींनी सुसज्ज अशा व्यंकटेश कन्स्ट्रक्शन यांच्या सासवड व पिसोळी या ठिकाणच्या साइट्सला नक्की भेट द्या. संपर्क व्यंकटेश कन्स्ट्रक्शन्स बिल्डर्स अँड प्रमोटर्स, व्यंकटेश अपार्टमेंट, शॉप नंबर 5, सासवड एसटी स्टँड जवळ. फोन नंबर 955256 5058 9922 55 7955. सिद्धेश्वर विद्यालयामध्ये किसान मोर्चा भाजपा पुरंदर आयोजित शिवजयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेची रूपरेषा मी आपल्याला सांगत आहे. या स्पर्धेसाठी एकूण 3 विषय दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला विषय आहे रयतेचे राजे शिवछत्रपती, दुसरा विषय आहे राजमाता जिजाऊ, तिसरा विषय आहे धर्मवीर संभाजी महाराज. आणि या स्पर्धेसाठी बऱ्याच मान्यवरांनी विद्यार्थ्यांसाठी, सहभागी विद्यार्थ्यांसाठी तसेच बक्षीस कमावणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भेटवस्तू, ट्रॉफी आणि रोख स्वरूपाचं बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे. त्यामध्ये आवर्जून उल्लेख करता येईल आदरणीय माननीय श्री संदीप तात्या देवकर, अध्यक्ष किसान मोर्चा पुरंदर भाजपा यांच्याकडून सहभागी विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तूचं सौजन्य आहे. त्याचबरोबर ट्रॉफी सौजन्यही या स्पर्धेसाठी आहे. आदरणीय माननीय भानुकाका जगताप, उपाध्यक्ष भाजपा पुरंदर यांच्याकडून ट्रॉफीचं सौजन्य आहे. आजचा कार्यक्रम झाल्यानंतर जी स्पर्धा संपन्न होणार आहे आणि स्पर्धा संपन्न झाल्यानंतर बक्षीस वितरण शुभ हस्ते आदरणीय माननीय तानाजी बापू थोरात, जिल्हा अध्यक्ष किसान मोर्चा पुणे जिल्हा यांच्या शुभ हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी 2 गट केले आहेत, 5वी ते 7वी आणि 8वी ते 10वी. मोठ्या गटासाठी प्रथम क्रमांक आहे 1777 रुपये रोख स्वरूपात. याच गटासाठी द्वितीय क्रमांक आहे 1333. इकडे पहा, इकडे पहा. इकडे पहा. हवेली तसेच भाजपा ज्येष्ठ नेते आदरणीय श्री अशोक भाऊजी टेकवडे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतील. मी भाऊंना विनंती करतो आपण शुभेच्छा द्याव्या. संपूर्ण राज्यामध्ये, संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये सुद्धा काही ठिकाणी त्या ठिकाणी आपलं आराध्य अतिशय उत्साहानं, अतिशय आनंदात आणि हल्लीच्या काळात असणारी आव्हानं कशा पद्धतीने त्या ठिकाणी परतून लावले पाहिजे त्याचा एक आदर्श, तो आपल्याला आदर्श रयतेचे राजे आणि आपले आराध्य दैवत आदरणीय शिवाजी महाराज यांनी आपल्याला त्या ठिकाणी जो आदर्श घालून दिला आहे, त्या आदर्शाच्याच माध्यमातून आज तुमच्या माझ्यामध्ये काम करणारे आपले पांडुरंगजी देवकर आज त्याच्यामध्ये किसान मोर्चा भाजपचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि आपल्या या आराध्य दैवताच्या जयंतीचं निमित्त साधून त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं या भावनेतनं आज
संदीप तात्यांनी आयोजित केलेल्या आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी हृदयसाहेब असतील, आमच्या त्या ठिकाणी हनुमंतराव कापरे, विशालजी कुदळे, आदरणीय भानुभागा जगताप, संतोषभागा जगताप या सगळ्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले किसान मोर्चाचे भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे सहकारी तानाजी बापू थोरात, त्याचबरोबर दुसरे आमचे सहकारी चव्हाण साहेब, मंचकावरती उपस्थित असणारे आमचे त्या ठिकाणी आजी माजी सरपंच, मग ते विलास भाऊ आहेत, सदाशिव नाना आहेत, पत्रकार चंद्रकांतजी आहेत, दुसरे आमच्या त्या ठिकाणी पत्रकार की ज्यांनी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आज पुरंदर तालुक्यामध्ये युट्यूबच्या माध्यमातून काम चालवलंय, सगळेच सन्माननीय मान्यवर आपल्या शाळेचे त्या ठिकाणी शिक्षक वृंद, परीक्षक आमचे कदम सर असतील, बाकी सगळे सहकारी, वाघमारे सर, सगळेच मान्यवर, आणि ज्यांच्यासाठी ही स्पर्धा आपण या ठिकाणी ठेवली आहे. आणि आता आपण जर त्याच्यामध्ये हरिदक्षच्या मुलाचा आपण जर शिवाजी महाराज यांच्या मोर्चा भाजपा पुरंदर आयोजित भव्य अशी वक्तृत्व स्पर्धा आमच्या या विद्यालयामध्ये आज आयोजित केलेली आहे. प्रथमतः जे स्पर्धक आहेत त्यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं अभिनंदन करतो आणि या स्पर्धेची रूपरेषा आपणासमोर मी मांडतो. त्याप्रमाणे आपण आपलं वक्तृत्व या ठिकाणी सादर करायचं आहे. एकूण 60 गुणांची ही स्पर्धा आहे. या 60 गुणांमध्ये विद्यार्थी आपल्या समोर विषय मांडतो. छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजा. आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबाचा दरारा, माझ्या शिवबाचा दरारा. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आपल्याला अभ्यासायचे असेल तर पूर्वी शिवपूर्व काळाचा आढावा घेणे आवश्यक आहे. 1630 रोजी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण दुष्काळ पडला होता. लोक स्वतःला विकायला तयार होती पण विकत घेणार कोण नव्हतं. अशामध्ये विजापूरचा आदिलशहा, गोवळकोंड्याचा कुतुबशहा आणि दिल्लीचा बादशहा यांची पूर्ण महाराष्ट्रभर व पूर्ण भारतामध्ये त्यांची सत्ता होती. लोक स्वतःला विकायला तयार होती. सर्वत्र अंधकार, अंधश्रद्धा, बेबंदशाही माजली होती. याला संत एकनाथ महाराजांनी वाचा फोडण्यासाठी महिषासूर मधल्या साथ घातली. हे चंड मंड महिषासूर मधले बै दार उघड या काळातून पौर्णिमेचा चंद्र दिसावा अशी भाग्यकारक घटना घडली. ते म्हणजे आपल्या सर्वांचे भाग्य विधाते, प्रेरणास्थान, स्फूर्तिस्थान श्री छत्रपती शिवाजी महाराज. 19 फेब्रुवारी 1630 रोजी राजमाता जिजाऊ व शहाजीराजे भोसले यांच्या पोटी पुत्र जन्माला आला. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. शिवनेरीच्या शिवाई देवीच्या आशीर्वादाने या बाळाने महाराष्ट्र भूमीमध्ये हिंदवी भगवा फडकविला. म्हणून म्हणतात इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर, विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती, राजा शिवछत्रपती. पुणे, सुपे, परगणा हा शहाजीराजे भोसले यांच्या जहागीरचा परिसर. त्यामध्ये सुमारे 290 गावे होती. शिवाजीराजे भोसले यांनी बालपणी जीवाला जीव देणारे निधड्या छातीचे तानाजी, यसाजी, बाजी यांसारखे निधड्या छातीचे मित्र व सहकारी प्राप्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी केलेला स्वातंत्र्य निर्मितीचा विचार म्हणजे सतीचे वाण होय. सुलतानाच्या विरोधात पुकारलेले बंड म्हणजे सिंहाच्या जबड्यात हात घालण्यासारखे होय. परंतु ध्येय, पराक्रम, निष्ठा आणि स्वकर्तृत्वाने महाराजांनी या मातीत भगवा फडकविला व स्वराज्य निर्मिती केली. म्हणून संत तुकारामांनी असे वर्णन केले आहे, जे काय गांजले त्याचे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथीच जाणावा. छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्यायाविरुद्ध ताल देऊन चौक्यांमध्ये आत्मसन्मान जागविला. महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम नौसेनेची स्थापना केली व जेव्हा कल्याणचे सुभेदाराची सून त्यांच्यापुढे जिंकलेली मालमत्ता म्हणून उभी केली तेव्हा महाराजांनी तिचा उपयोग केला नाही व तिला सन्मानाने तिच्या घरी पाठवले. यातून महाराजांची युद्धनीती कळते. ज्याप्रमाणे आपल्याला ज्ञात असेल की महाराज दर 3 महिन्यानंतर अधिकार मंडळ बदलायचे, पण तीच सत्ता महाराष्ट्राने 2007 साली लागू केल्यामुळे आता भ्रष्टाचाराला आळा घालता येत आहे. ही महाराष्ट्राची दूरदृष्टी यातून आपल्याला कळता येते.
गरिबी कावा यांसारखे युद्धतंत्राचा अवलंब करून महाराजांनी अनेक किल्ले जिंकले आणि अनेक किल्ले बांधले आणि या मातीमध्ये भगवा फडकविला. ज्याप्रमाणे महाराजांनी कधीच भेदभाव केला नाही, त्यामुळे म्हणतात महाराजांच्या राज्यात नव्हती वान, आनंदाने नांदत होते हिंदू आणि मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू आणि मुसलमान. मुघलांचा इतिहासकार काफी खान इतिहासाच्या प्रत्येक पानावर महाराजांना शिवाय देत आला आहे. पण कधीतरी तो म्हणतो की युद्धात सापडलेल्या मुस्लिम स्त्रिया, त्यांची मुले, कुराणाची प्रत आणि प्रार्थनास्थळे याचा शिवबाने कधीच उभा केला नाही. मलाटे मोठ्या अफजल खानाची फटफजती करून त्याला यमसदनी पाठवले. या प्रकारचा अटकपासून कटकपर्यंत राज्य विस्तार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. अटकपासून कटकपर्यंत राज्य विस्तार केला. 1664 साली जेव्हा काफी खान औरंगजेबाचा मामा त्याचे 4 बोटे तोडून त्याला पराभव दिला. 1664 साली मिर्झाराजे जयसिंग यांच्या सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुवारी, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सह्याद्रीच्या कडाकपर्यंत नाही पाजून फुटेल डोंगर, माथ्यावर नाही घाम फुटेल, जाडे झुडपे शहातील आणि विशाल नभा नाही ज्याच्या पुढे झुकावे लागेल, असा रयतेचा राजा, मावळ्यांचा राजा, शेतकऱ्यांचा राजा, बहुजनांचा राजा, ज्याला किती विशेषणे लावली तरी ती कमीच पडतील, असा आदर्श राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. राजा शिवछत्रपती. शब्दही पडती अपुरे अशी शिवरायांची कीर्ती, शब्दही पडती अपुरे अशी शिवरायांची कीर्ती. राजा शोभने दिसे जगती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती. 19 फेब्रुवारी 1630 या सोन्याच्या दिनी शिवनेरीवर तोफांचा कडकडाट झाला. असं नाही चौघडे वाजले, साया असं म्हणतात आनंदाची उधळण झाली. या थोर दिनी माँसाहेब जिजाऊंच्या पोटी बाळ शिवाजीचा जन्म झाला. बाळ शिवाजीचा जन्म झाला. सह्याद्रीच्या पोटात एक हिरा चमकला. सह्याद्रीच्या पोटात एक हिरा चमकला. भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला. हातात घेऊन तलवार शत्रूंवर गरजला. हातात घेऊन तलवार शत्रूंवर गरजला. महाराष्ट्रात असा एक शिवाजी राजा होऊन गेला. शिवाजी राजा होऊन गेला. बाळराजांना त्यांचे पिताजी शहाजींचा फारसा सहवास लाभला नाही, पण माँसाहेब जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार देऊन घडवले. बाळराजांनी बालवयात स्वराज्य निर्मितीचे उघड स्वप्न पाहिले. स्वराज्य निर्मितीच्या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले, पण ते किंचितही बाजूला सरकले नाहीत. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, जीवा महाल, शिवा काशी, हिरोजी फर्जंद, नेताजी पालकर आदी जीवाला जीव देणारे मावळे त्यांनी तयार केले. स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, स्वराज्याचे धोरण, गड आला पण सिंह गेला, शाहिस्ते खानाची फजिती, आग्र्याहून सुटका असे अनेक प्रसंग त्यांच्या शौर्य, पराक्रम व मुत्सद्देगिरीची महती पटवून देतात. आजकालचे लोक आपल्या सुखापुढे दुसऱ्यांचा विचार करत नाहीत, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अवघ्या आयुष्यात प्रजेच्या कल्याणावर खर्च केले. प्रजेवर अन्याय, अत्याचार करणाऱ्यांचा त्यांनी बंदोबस्त केला. शेतकऱ्यांच्या गवताच्या काढीलाही त्यांनी धक्का लागू दिला नाही. सिंहाची चाल गरुडाची नजर, सिंहाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूंचे मर्दन, हेच असावे मावळ्यांचे वर्तन, हेच असावे मावळ्यांचे वर्तन. हीच होती शिवरायांची शिकवण, हीच होती शिवरायांची शिकवण. अशा या लोककल्याणकारी राजाचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर झाला. आज जरी ते आपल्या नसले तरी त्यांचे शौर्य, पराक्रम, प्रजाविषयीची भावना आपल्याला चांगले काम करण्याची प्रेरणा व शक्ती देतात. वाघनख्यांनी अफजल खानाचा कोथळा काढून गेला. वाघनख्यांनी अफजल खानाचा कोथळा काढून गेला. मुठभर मावळे हातात घेऊन हजारो सैतानांशी लढून गेला. हजारो सैतानांशी लढून गेला. अरे स्वर्गात गेल्यावर त्याला 33 कोटी देवांनी झुकून मुजरा केला. स्वर्गात गेल्यावर त्याला 33 कोटी देवांनी झुकून मुजरा केला. महाराष्ट्रात असा एक छत्रपती, वाघाचा छाप, वाघ शिवबा होऊन गेला. वाघ शिवबा होऊन गेला. शेवटी मी एवढेच म्हणेन, आज ते कदम, आज ते कदम, आज ते कदम. गणपती, गज अश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्ट अधान जागृत, अष्ट प्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र मंडित, सिंहासनाधीश्वर, क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज, योगीराज, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजमाता जिजाऊ की जय. जय. गेला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. नमस्कार, माझे नाव सारिका बाळा सुखोदम. मी श्री सिद्धेश्वर विद्यालय रेगावची इयत्ता 8वीतील विद्यार्थिनी. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेमध्ये विषय मांडते रयतेचा राजा शिवछत्रपती. रयतेचा राजा शिवछत्रपती. आदिशक्ती तुळजाभवानी, आदी मायेचं मांगल्य वात्सल्य माताच्या जन्माला घेऊन आलेला राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब
अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी या मातीला कसं जगावं हे शिकवल्यानंतर या मातीनं तिच्या कणाकणानं शेवटच्या श्वासापर्यंत कसं लढावं हे शिकवणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या तीनही महाविभूतींना मी वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी एरेगेरे नव्हे, तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला सह्याद्रीच्या शालीनं, तलवारीच्या खणखणारीनं, घोड्यांच्या तापानं आणि शाहिराच्या डफानं. आणि हाच इतिहास घडविला तो छत्रपती शिवाजी महाराजांना. छत्रपती शिवाजी महाराजांना माणसाला गुलाम बनवून अनेक राजे झाले, परंतु गुलामाला माणूस बनवून एकच महाराज झाले, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बंदुकीच्या जोरावर आणि हंटराच्या धाकावर, अहो बंदुकीच्या जोरावर आणि हंटराच्या धाकावर अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितली, परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटराच्या धाकाशिवाय, अहो बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटराच्या धाकाशिवाय कित्येक वाघांना, तिथल्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा एकच वाघ बघितला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जाती भेद केला नाही. त्यांनी त्याच्या सैन्यामध्ये महार, मांग, मुस्लिम, चांभार, कुंभार, मराठा या सर्व जातींचे लोक सामील करून घेतले आणि त्यांना म्हणून एक नाव देण्यात आले, ते म्हणजे मावळा. मावळा म्हणजे कोण? मावळा म्हणजे जो आपल्या मातीला आपली आई मानतो तो म्हणजे मावळा. जो या मातीचं दुःख देणे आपलं मानतो तो म्हणजे मावळा. आणि जो या मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची पर्वा करत नाही तो म्हणजे खरा मावळा. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. परंतु आपल्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायेने हात फिरवला तो आपला शिवबा होता. तो आपला शिवबा. अध्यक्ष संदीपजी देवकर, उपाध्यक्ष रोहिदासाहेब कड यांच्या माध्यमातून आज शिवजयंतीच्या काल झालेल्या शिवजयंतीच्या निमित्तानं या वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. आणि या कार्यक्रमासाठी थोरात साहेब आपण आवर्जून उपस्थित राहिला. त्याचबरोबर भानुकाका जगताप, संतोष काका जगताप ही मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते पुरंदर हवेलीचे माजी आमदार मान्य अशोकभाऊ टेकवडे या ठिकाणी उपस्थित होते. त्याचबरोबर पुरंदर तालुका पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सदाशिवराव खेसे आहे. परंतु बरेचसे नंबर असल्यामुळं या ठिकाणी आलेल्या प्रमुख मंडळींना त्या ठिकाणी इतका वेळ नाही, म्हणून काही प्रमुख भाषणं या ठिकाणी घेण्यात आली आणि त्याच्यानंतर पुढचा तुमचा कार्यक्रम चालू राहणार आहे. जिच्या कुशीतून हे स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्यांनी आपल्या तलवारीच्या पात्यावर हे देखणं स्वप्न साकार केलं, प्रत्यक्षात उतरवलं, ते छत्रपती शिवाजी राजे. आणि ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणासाठी आपल्या देहाचा कण ना कण त्या ठिकाणी विरोधकांनी फाडला तरीही कधी माघार घेतली नाही, असे धर्मवीर संभाजीराजे. हा त्रिकोण जर महाराष्ट्रवासियांनी सातत्यानं लक्षात ठेवला नाही तर महाराष्ट्रात राहणं हा एक कृतज्ञपणाचं ठरेल. या तीन महापुरुषांच्यामुळं आज आपण खऱ्या अर्थानं महाराष्ट्र धर्म